सर्वांनाच आकर्षक, तजेलदार आणि आरोग्यदायी स्किन म्हणजे त्वचा हवी असते. पण त्यासाठी फक्त महागडे प्रोडक्ट्स वापरून चालत नाही, तर त्वचेची योग्य काळजी घ्यावी लागते, जेणेकरून तुमची त्वचा नैसर्गिकरित्या आरोग्यदायी बनेल, नैसर्गिकरित्या तजेलदार बनेल. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या डेली रुटीनच्या स्किन केअरमध्ये जर तुम्ही ऍड केलात, तर तुमची स्किन त्वचा नॅचरली नैसर्गिक पद्धतीने छान तुकतुकीत आणि मस्त फ्रेश वाटेल. तर तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर सुरू करूया. नंबर 1, तुमच्या दिवसाची सुरुवात ही एका सौम्य क्लिन्झरने करा. म्हणजे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही क्लिन्झर निवडा. जसे की जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हायड्रेटिंग युक्त, आणि जर तुमची त्वचा तेलकट असेल तर सॅलिसिलिक ऍसिड युक्त फेसवॉश निवडा. जेणेकरून रात्रभर तुमच्या त्वचेवर साठलेला जो काही घाम आहे, तेलकटपणा आहे, घाण आहे, ते सगळं छान मस्तपैकी स्वच्छ व्हायला मदत होईल. आणि कधीही फेसवॉश करताना चेहरा आधी धुवून घ्यायचा, त्याच्यानंतर फेसवॉश 30 सेकंड पर्यंत आपल्या चेहऱ्यावर फेसवॉशने मसाज करायचा, जेणेकरून पूर्ण प्रॉपर क्लिन्झिंग होईल तुमच्या त्वचेचं. आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा व्यवस्थित धुवू शकता. नंबर 2, त्वचेतील पीएच बॅलन्स संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही अल्कोहोल फ्री टोनर वापरू शकता. टोनर म्हणून तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता. नंबर 3, तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर निवडायचं आणि ते रोज लावायचं. जर समजा तुमची त्वचा खूप ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता. आणि तुमची त्वचा जर खूप ड्राय असेल, म्हणजे कोरडी असेल, तर तुम्ही क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. आणि पहिली गोष्ट तर ऑइली स्किनवाल्यांनी सुद्धा मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही. ऑइली स्किनवाल्यांनी सुद्धा मॉइश्चरायझर रोज लावायचं आहे. आणि मॉइश्चरायझर ही गोष्ट फक्त विंटर सीझन मध्ये म्हणजे हिवाळ्यात लावण्यासारखी नाहीये. ती पूर्ण 365 डेज आपण लावली पाहिजे, जेणेकरून जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर लावता तेव्हा तुमची स्किन छान अशी मस्त पाणी पिल्यासारखी अशी मस्त तजेलदार वाटते. तर त्यामुळे अधिक जास्त स्किन टवटवीत दिसते. तर असं काही नाहीये की फक्त हिवाळ्यातच मॉइश्चरायझर वापरायचं. तुम्हाला डेली रुटीनमध्ये मॉइश्चरायझर हा प्रकार वापरलाच पाहिजे. तुम्ही सीझन वाईज हवं तर चेंज करू शकता. विंटरमध्ये खूप जास्त थंड वातावरण असतं, तर त्यानुसार तुम्ही मॉइश्चरायझर निवडू शकता. पण मॉइश्चरायझर हे कधीही स्किप करायचं नाही, अगदी ऑइली स्किनवाल्यांनी सुद्धा. नंबर 4, उन्हात कधीही बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणं मस्त आहे. कारण सनस्क्रीनमुळे तुमची त्वचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण होतं. तर कधीही उन्हात बाहेर जाताना किमान 30 SPF 30++ असेल असं सनस्क्रीन वापरा. त्यापेक्षा कमी SPFचं सनस्क्रीन जर तुम्ही वापरलं तर ते तुम्हाला उन्हापासून प्रोटेक्शन देऊ शकणार नाही. नंबर 5, बाहेर जाताना नेहमी स्कार्फ बांधून बाहेर जा. आणि तुम्हाला शक्य असेल तर उन्हात बाहेर जाताना फुल स्लीव्हचे कपडे घाला, जेणेकरून तुमची स्किन, तुमची त्वचा उन्हाच्या म्हणजे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून कमी डॅमेज होईल, कमी टॅन होईल. कारण तुम्ही जितके असेच बाहेर जाता सनस्क्रीन न लावता किंवा फुल स्लीव्हचे कपडे न घालता, तर त्यामुळे अधिकाधिक तुमची स्किन टॅन होते. आणि टॅन जितकी जास्त टॅन होईल तितकी जास्त ती त्वचा काळी काळी पडत जाते, कारण त्यावर सतत सूर्याची किरणं पडत असतात. त्यामुळे सनस्क्रीन तर लावायचंच आहे. शिवाय जर शक्य असेल तर, डेली हे पॉसिबल नाही आपल्याला फुल स्लीव्ह घालणं, पण शक्य असेल तर बाहेर जाताना फुल स्लीव्हचे कपडे घाला आणि चेहऱ्यावर स्कार्फ बांधा. नंबर 6, तुम्ही जर मेकअप केला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कितीही दमला असाल, कितीही उशीर झाला असेल, तरी तुम्ही तुमचा मेकअप काढूनच झोपा. संपूर्ण मेकअप काढा. तुम्ही मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर किंवा आजकाल वेगवेगळे ऑइल्स वगैरे येतात, किंवा साधं आपलं खोबरेल तेलाने सुद्धा तुम्ही तुमचा मेकअप काढू शकता पूर्णपणे. आणि मेकअप काढून झाल्यानंतर तुमच्या सौम्य क्लिन्झरने, म्हणजे तुम्ही जो फेसवॉश वापरता त्याने व्यवस्थित तुमचा चेहरा वॉश करायचा, म्हणजे पूर्ण चेहऱ्याला तुमचा तो फेसवॉश लावायचा आणि नंतर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं. तुम्हाला किती कंटाळा आला असेल रात्री झोपताना, पण तरी मेकअप काढणं मस्त आहे. कारण जर तुम्ही मेकअप तसंच ठेवून झोपलात तर मेकअपमुळे ऑलरेडी तुमचे पोर्स बंद झालेले असतात.
त्यामुळे तुमची त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि त्यामुळे ती खूप इरिटेट होते. ते तसंच सगळं आपल्या पोर्समध्ये अडकलेलं असतं, त्याच्यामुळे पिंपल्स येतात. तर त्यामुळे तसं करू नका. तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुमचा संपूर्ण मेकअप काढूनच झोपायचंय. नंबर 7, रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा मॉइश्चरायझर लावूनच झोपा, कारण यामुळे तुमच्या त्वचेला छान तजेला मिळतो, ओलावा मिळतो आणि मॉइश्चरायझर हे रात्रभर तुमच्या त्वचेवर छान काम करत असतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर पण तुमची त्वचा छान तुकतुकीत असते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. नंबर 8, आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा तुमची स्किन त्वचा एक्सफोलिएट करा. एक्सफोलिएट म्हणजे स्क्रब करा, जेणेकरून तुमच्या त्वचेवर साचलेली डेड स्किन निघून जाईल. शिवाय तुमच्या त्वचेवरील पोर्स म्हणजे जी छिद्र असतात, रोमछिद्र असतात, ती छान क्लीन होतील. कारण तुम्ही बघू शकता इथे नाकाला वगैरे आपल्याला ब्लॅकहेड्स वगैरे आलेले असतात. पण जर आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा जर तुम्ही स्क्रब केलं, एक्सफोलिएट केलं, तर ते ब्लॅकहेड्स वगैरे, व्हाईट हेड्स, ब्लॅकहेड्स निघून जाण्यास मदत होईल. तर आणि शिवाय तुमची त्वचा अधिक मऊ आणि सॉफ्टही होते. त्यामुळे आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा स्क्रब करायला विसरू नका. पण स्क्रब करताना भले तुम्ही ते हातासाठी करा, पायासाठी करा किंवा तुमच्या चेहऱ्यासाठी करा. तुमचा स्क्रब हा जास्त हार्श नसावा. त्याचे दाणे हे छोटे असावे, कारण जर त्याचे दाणे फार मोठे मोठे असतील तर ते तुमच्या स्किनला इरिटेट करू शकतात. त्याचा तुम्हाला फायदा काहीही होणार नाही, तुमच्या त्वचेचं नुकसानच होईल. तर त्याचे दाणे छान व्यवस्थित बारीक असतील याची काळजी घ्या. आणि हे सगळं तपासूनच तुम्ही स्क्रब विकत घ्या किंवा तुम्ही घरच्या घरी कॉफीचा वगैरे स्क्रब करून तोही वापरू शकता. नंबर 9, तुम्ही तुमच्या स्किन केअरच्या डेली रुटीन मध्ये तुमच्या त्वचेच्या समस्येनुसार सिरम सुद्धा ऍड करू शकता. जसं वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळे सिरम्स येतात. जर तुम्हाला सिरम विषयी डिटेल व्हिडिओ हवा असेल की कोणत्या गोष्टींसाठी, जसं की पिंपलसाठी कोणतं सिरम वापरतात, जर सुरकुत्या असतील तर कोणतं सिरम वापरतात, तर त्यासाठी तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये खाली सांगा. मग मी त्याच्यावर नक्कीच डिटेल व्हिडिओ घेऊन येईन. तर तुम्ही त्वचेच्या समस्यानुसार, तुमच्या वेगवेगळ्या समस्यांनुसार तुमच्या स्किन केअरच्या डेली रुटीनमध्ये तुम्ही सिरम सुद्धा ऍड करू शकता. नंबर 10, त्वचेला छान तजेलदार आणि तुकतुकीत ठेवण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्या. कारण जितकं तुम्ही छान आतमधून हायड्रेटिंग असाल, तुमची त्वचा बाहेर छान तुकतुकीत आणि तजेलदार दिसेल. आपल्या आहारात फळभाज्या, पालेभाज्या यांचा समाविष्ट करा. शिवाय योगा, व्यायाम याने सुद्धा तुमच्या स्किनवर खूप छान परिणाम होतात. तर रोज किमान 15 ते 20 मिनिटं व्यायाम करायला विसरू नका, जेणेकरून तुमची त्वचा आतून तुम्हाला, तुमची बॉडी आतून तुम्हाला सपोर्ट करेल की बाहेरून तुमची त्वचा तजेलदार आणि छानच दिसली पाहिजे. कारण जे तुम्ही इंटेक करता, जे तुम्ही खाता, त्याचे परिणाम तुमच्या त्वचेवर फार लवकर दिसतात आणि छान असतात ते परिणाम. तर त्यामुळे खूप जास्त तेलकट, तुपकट किंवा मसालेदार पदार्थ खाणं थोडं अवॉइड करा, कारण ह्याचे परिणाम आपल्या स्किनवर दिसतात. याने आपल्यालाच पिंपल्स येतात, आपल्यालाच त्रास होतो. तर त्यामुळे कारण तुम्ही जितकं छान आतून इंटेक कराल तितकं छान तुमच्या त्वचेवर त्याचे परिणाम दिसणार आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला अशी तुम्हाला सांगायची आहे की कोणत्याही गोष्टीचं सातत्य हेच त्याचे रिझल्ट दाखवतात. मग ते करिअरचं असो किंवा स्किन केअरचं असो, तुम्ही कोणतीही गोष्ट करताय, तुम्ही म्हणाल मी आज केली आहे, मला आज रिझल्ट हवेत, असं होत नाही. तुम्हाला ती गोष्ट सातत्याने करत राहावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. आता काही लोक बोलतील ऍक्टर्स इतक्या सुंदर कशा असतात, किती छान असतात, त्या महागड्या ट्रीटमेंट घेतात. बट ऑब्व्हियस त्या महागड्या ट्रीटमेंट घेतात, पण त्याआधी ते त्यांचं स्किन केअर रुटीन, जे डेली रुटीन आहे, ते खूप प्रकर्षाने पाळतात. त्या इवन त्या सनस्क्रीन पण लावतात, नेहमी लावतात, रोज लावतात, कधीच विसरत नाहीत. उन्हात असं असं कधीच जात नाही, मान्य आहे. तर त्यामुळे त्यांचे रिझल्ट त्यांच्या स्किनवर, त्यांच्या त्वचेवर दिसतात. तर तसं ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जर डेली रुटीन मध्ये तुमचं स्किन केअर छान फॉलो केलं तर तुमची त्वचा सुद्धा छान मस्त तुकतुकीत होईल, तजेलदार होईल. कारण इवन स्किन केअर तुम्ही सनस्क्रीनच जर कंटिन्युअस 3 महिने 4 महिने वापरलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमची त्वचा टॅन होत नाही किंवा जो जुना टॅनिंग आहे तो पण हळूहळू कमी होतोय. तर त्याचे परिणाम दिसून येतात.
तर हे नक्की फॉलो करा आणि रोज करा. छोट्या छोट्या सवयी लावा, जेणेकरून जर तुम्हाला फेसवॉश लावायला विसरायला होत असेल तर तुमच्या वॉश बेसिनच्या इथे किंवा जिथे पण तुम्ही चेहरा वॉश करत असाल तिथे तुमचा फेसवॉश ची बॉटल किंवा फेसवॉश ठेवून द्या, जेणेकरून तुम्हाला बघितल्यावर लगेच लक्षात येईल. मग बेडच्या बाजूला तुम्ही मॉइश्चरायझर ठेवा, जेणेकरून बघितल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल की मला मॉइश्चरायझर लावायचंय. बाहेर पडणार आहात तर तुम्ही बाहेर पडताना जी कुठली वस्तू घेत असाल, जसं की समजा एअरफोन असेल किंवा मोबाईल असेल, जो आपण बाहेर जाताना घेतोच न विसरता, तर तिथेच तुमचं सनस्क्रीन ठेवा, जेणेकरून तुम्हाला बघितल्यावर लगेच लक्षात येईल की अरे सनस्क्रीन लावायचंय. त्यामुळे हे अशा छोट्या छोट्या गोष्टी करून तुमच्या एकदा की ते अंगी वळलं ना की मग तुम्ही विसरणार नाही. मग कोणी किती काही सांगू दे, विसर, चल लवकर, घाई होतीये, वेळ होतोय, तेव्हा तुम्ही विसरत नाही. पण तोपर्यंत अंगी लावेपर्यंत अशा छोट्या छोट्या गोष्टी करायच्या की जिथे आपलं पटकन लक्ष जाईल तिथे आपल्याला हवी असलेली गोष्ट ठेवायची, जेणेकरून ती आपल्याला ऑटोमॅटिकली रिकलेक्ट होईल, लक्षात येईल. आणि अशाच माहितीपूर्ण आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.